तर आज आहे रिद्धूच्या शाळेमध्ये फादर्स डे आणि सगळ्या वडिलांना बोलवलेलं होतं आणि मग हे जे टीचर आहेत रिद्धूचे हे सगळ्या जे वडील आहेत त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स देत आहेत गेम कशी खेळायची. आणि हा होता बॉलचा गेम. जोपर्यंत बलून खाली पडत नाही तोपर्यंत बॉल सगळे ट्रे मध्ये टाकायचे होते आणि दोन्ही एक हा फर्स्ट राऊंड झाला होता. याच्यामध्ये रिद्धूचे पप्पाच फर्स्ट होते आणि थोड्या वेळानंतर सेकंड राऊंड होता हा लगेच. तर सेकंड राऊंड मध्ये पण तेच फर्स्ट होते. आणि मग रिद्धूच्या शाळेमध्ये मस्त फादर्स डे सेलिब्रेशन झालं छान. आणि जाता जाता मॅमने हे आदल्या दिवशीच हे रिद्धूचा हात आहे प्रिंट केलेला आणि एक रोप दिलं मस्त सुंदर असं रिद्धूला आणि पप्पांना. लास्ट वीक मध्ये जो संडेला बर्थडे होता रिद्धूचा तर तेव्हा झालं असं की आम्ही पाऊस पडला. आम्ही जाणार होतो फिश बघायला, याला ॲक्वेरियमला घेऊन जाणार होतो पण पाऊस पडल्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. त्यामुळे आम्ही ह्या विकेंडला चाललोय. तर चला, बंगलोरमध्ये जास्त लांब जायचं नव्हतं फिरायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की मागच्या वीकमध्येच येणार होतो रिद्धूला घेऊन आणि लहान मुलांना कसं वेगवेगळे फिश वगैरे बघायला खूप जास्त आवडतं. त्यामुळे मग आम्ही हे डिसाईड केलं इथे यायचं. ते स्नो सिटी पण आहे इथे. आणि किती तिकीट म्हटले? 750 रुपये तिकीट आहे स्नो सिटी. आम्ही स्नो बघून बोर झालो. इंडिया टूरमध्ये भरपूर स्नो बघितला. आणि आता आम्ही चाललो हे बघा, हे फिश वर्ल्ड. पूर्ण सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत इथे. ॲक्वेरियम पॅराडाईस म्हणून हे बघा, ही एंट्री आहे. आणि मी याचे गुगलवर रिव्ह्यूज भरपूर बघितले होते. जवळपास 8,000च्या वर रिव्ह्यूज होते. त्यामुळे म्हटलं जाऊ, जवळ पण होतं. आणि इथे बघा काय लिहिलेलं आहे, इंडियाज लॉंगेस्ट अंडर वॉटर टनल ॲक्वेरियम आहे हे. बाकी इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. आता आपण एंट्री करतोय. मध्ये इथे तिकीट काउंटर आहे, तिकीट काढायचं. आणि एकदम छान म्हणजे असं जे आपण पॅरेट्स ऑफ कॅरिबियन वगैरे मूवी बघतो त्याच्यातले कॅरेक्टर असं छान डेकोरेशन केलेलं आहे मस्त वेगवेगळं. आणि हे बघा तिकीटचे ते चार्जेस आहेत. विकेंडला 100 रुपये जास्त, ॲडल्टचे असो चाइल्डचे असो. आणि रिद्धूलाही तिकीट लागलं. ही एंट्रन्स. आता आपण मध्ये जातोय. मस्त जे फिश वर्ल्ड आहे त्या दुनियेमध्ये किती सुंदर डेकोरेशन बघा तुम्ही. एवढंच छान वाटत होतं ना मध्ये गेल्यावर. ही एंट्रीज बघा किती सुंदर आहे. हा चला, मस्त आर्टिफिशियल होतं सगळं, ते झाडं वगैरे बनवलेले त्यांनी. आणि आता मध्ये गेल्यावर एकदम असा अंधार होता. चला. हे ते मम्मी आहे ना जुनी मूवी आपण बघतो सेम तसं वाटतंय. आता जेव्हा स्टार्ट झालंय. हा एक मासा आहे सापासारखा. हे बघा, मी प्रत्येक माशाचे एकदम जवळून व्हिडिओ काढलेले आहेत. बघा किती सुंदर आहे. आणि ना हे जे आहे ना काचा, याच्या बाहेर हे भिंगाचं काच असते ना आपली तशी लावलेली होती. त्यामुळे ते अजून झूम सारखं आपल्याला फील व्हायचं मासे. हा एक मासा होता. मी नावं पण मेन्शन ॲक्च्युली ना खूप मासे बघितले आम्ही, खूप सारे त्याचे वैशिष्ट्य होते, एवढे माझ्या लक्षात पण नाही. हा एक ॲलिगेटर म्हणतात या माशाला, कारण आपली जी मगर असते ना ॲलिगेटर, तिची चोच अशीच असते बघा, जी ॲलिगेटर मगर असते सेम तसंच हा फिश होता. हा जो फिश होता ना हा सिल्वर. आणि हे फिश मला खूप खूप जास्त आवडले. हे याला म्हणायचे बटरफ्लाय फिश. याची मग तुम्ही हे बघा, त्याचे जे पंख आहेत पीस काय म्हणतात त्याला, हा पण ॲलिगेटरच होता पण याचा कलर वेगळा होता. त्यानंतर हे मासे होते त्याच्यामध्ये जे मेल आहेत यांना हा ब्ल्यूइश कलर होता जो असा चमकणारा होता. त्यामुळे याला इलेक्ट्रिक फिश असं म्हणायचे. त्यानंतर हा होता, याचा शेड वेगळाच होता, फक्त याचे जे पंख होते ना लास्टचे त्याला आहे ना असं हे होतं पिंकिश कलर होता असा मस्त. आणि हा तर मला आपली चपाती सेम तशीच, त्याची एवढी टर्न वगैरे बघा कशी घेता येते. त्यानंतर मग इथे हे आर्टिफिशियल मेंढक वगैरे असं बनवलेले होते त्यांनी, बेडूक वेगवेगळे असं तुम्हाला फील येण्यासाठी. त्यानंतर हे एक मासे होते, यांचा ऑरेंज कलर होता. ऑरेंज कलरचे फिश आहेत बघ बाळा, ऑरेंज कलरचे. आणि याचे ना नावं खूप अवघड होते त्यामुळे मी एवढे लक्षात पण ठेवले नाही, तुम्हाला दाखवले नाही. हा जो होता ना असं वाटत होतं सिल्वर कलर होता, एकदम स्वच्छ मासा. म्हणजे एकदम त्याची स्किन आहे ना अशी जस्ट एकदम क्लीन स्किन असं चमकणारी अशी दिसत होती रिअलमध्ये. व्हिडिओत माहीत नाही एवढं. होते टर्पॉन. त्यानंतर आपण आता आलो इथे. हा
हे पण भरपूर हे असे आय मासे होते थिंक हे सिल्वर नॉर्मल कलरचे आहेत आपण चमकणारे बघितलेले सारखेच वेगवेगळे. यांचे वाटतात. भरपूर वैशिष्ट्य मी वाचले पण आता माझ्या खरंच लक्षात नाही. हे बघ हे झेब्रा फिश आहे त्यानंतर बरं का हा मला. होता एक तुला झेब्रा झेब्रा फिश. माहिती आहे ना, त्याच्यासारखे तुम्ही तर बघू दिसतात. शकता झेब्राचं जे वरचं साल तशीच दिसते. त्यानंतर आहे ना आता हे बघा हे जे फिश होते वाव, ना हे ऍक्च्युअल व्हिडिओमध्ये तुम्हाला किती माहित नाही सुंदर साईज किती वाटतंय. दिसत असेल पण हे फिश आपला जो एक बोट आहे त्याच्यापेक्षा पण थोडा लहान थांब करा. थांब थांब. म्हणजे रिअल मध्ये बघा किती एकदम क्यूट क्लीन एकदम छोटे क्लिअर छोटे व्हिडिओ असे फिश दिसतोय. होते आणि कलर बघा कसला कलर आहे त्यांचा सगळे मल्टी कलर. वाव, मल्टी ते कलर ना आहे ते. रिअल मध्ये बघताना खूपच ऑसम वाटत होतं कारण ते ना वाव, आपल्या काय खूप कलर आहे बोटापेक्षा पण यांचा. लहान होते. आणि हे हे पण काय मासे खूप ब्लड सुंदर रेड दिसत होते रिअल पॅरेट. मध्ये कारण त्यांचा कलर बघा कसला गाजरासारखा जो असा म्हणजे किती खरंच निसर्गाची किती सुंदर हे आहेत, काय म्हणतात त्याला एवढं सुंदर देणगी मिळाली एवढं मल्टी कलर्स आपण असं पेंटिंग मध्ये शेड देऊन पण होणार नाही एवढं सुंदर होतं. आणि हा जो फिश होता ना हा बापरे. गोडा पाण्यामधला सगळ्यात मोठा फिश होता. हे बघा मी तरी जवळून भरपूर शूटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. काय ॲरापेनिया काहीतरी नाव होतं त्याचं. आणि त्यानंतर मग आम्ही इथे पुढे आलो असं छान त्यांनी असं पाण्याचे खूप वरती आणि असं सगळे आर्टिफिशियल झाडं होते रिअल नव्हते पण मस्त वाटत होतं असं आणि खूप थंड वाटत होतं मध्ये पाणी असल्यामुळे. त्यानंतर हे पण आपल्या बोटा एवढे मासे होते बघा पूर्ण ब्लॅक आणि त्याच्यावर व्हाईट ठिपके एवढं छान वाटत होतं ना. हा एक होता वेगळा प्रकार. याचं ते राहण्यासाठी बघा किती छान बनवलेलं आहे. हा पण एक वेगळा प्रकार बघितला मी आपलं नाईफ असं चाकू सारखा आकार होता याला म्हणजे त्याचं नाव पण त्याच्यावरून नाईफ असं काहीतरी होतं. त्यानंतर हे इथे आम्ही गेलो सुंदर असा वॉटरफॉल होता छोटा तिथल्या तिथे बनवलेला. आणि हा एक मासा ओनली 4 एक्झिस्ट इन द वर्ल्ड म्हणजे जगामध्ये फक्त 4 मासे आहेत ही. आणि हा ना साईडला दिसत नव्हता पुन्हा थोड्या वेळाने जागा झाला मी पटकन शूटिंग काढून घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी. हा जगात फक्त 4 होते त्यातला हा एक. वाव. त्यानंतर हे एक असंच बनवलेलं होतं त्यांनी डेकोरेशन हे रिअल नाहीये हे असं बनवलेलं आहे त्यांनी की म्हणजे तिथं स्टाफला जायला परमिशन होती. हा पण एक बघा किती छान कलर आहे. हा हे जे होते ना याला ग्लास फिश म्हणतात म्हणजे इकडे ट्रान्सपरंट. इकडे. चला आता आपण जाणार आहोत जेली फिशच्या वर्ल्ड मध्ये म्हणजे इथे एक रूम बनवलेला होता त्यांनी हा बघा आणि पूर्ण काचांमध्ये जेली फिश ठेवलेले होते आणि त्यांचा ना रंग पण ते बदलायचे टाइमिंग असं आहे की थोड्या थोड्या सेकंदाने. तर ते बघा हे कसं दिसतंय तुम्ही एकदा बघा रेड रेड कलर ग्रीन रेड मध्ये खूप भारी वाटत होतं. तेव्हा मी एकदम जवळून पण व्हिडिओ बनवलीये जेली फिश. हे एक दुसरा प्रकार होता जेलीफिशचा अजून असा डॉट होते त्याच्यावर. एक होते प्लेन जेलीफिश त्यांची साईज थोडी मोठी होती आणि हे एक जेलीफिश होते यांच्या जे बॉडीवर आहे ना असे छोटे 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 एकदम असे डॉट होते. आता आपण आलोय जिथे वॉटरफॉल तुम्हाला वरतून दाखवला होता मी आता ऍक्च्युली तिथे आलोय आपण. तिथे असं मरमेड बनवलेली होती जलपरी जी असते ती पण अशी छान बनवलेली होती त्यांनी मग ते हे बघा आणि मग आम्ही मस्त तिथे फोटो वगैरे पण भरपूर छान केले. फोटो काढण्यासाठी भरपूर पॉइंट्स होते तिथे मध्ये. आणि हा ऑक्टोपस हा मला खरं बघायचा होता कारण मी ऑक्टोपस कधी बघितलेलाच नाही रिअल मध्ये. तर हा एक होता हा एक वेगळा फिश होता याचं काहीतरी फीचर होतं वैशिष्ट्य. हा होता स्टोन फिश म्हणजे दगडासारखा दिसणारा. आता आपण आलोय त्या टनल मध्ये जी आपण स्टार्टिंगला वाचलं होतं ना इंडियाज लॉंगेस्ट टनल आहे. तर ती होती आता आपण तिच्यामध्ये एंटर करणार आहे थोड्या वेळात. पण त्याच्या आधी हे असं एक बनवलेलं होतं त्यांनी मोठी शीप त्यानंतर असं छान डेकोरेशन केलेलं आहे आणि हे बघा इथे स्टार फिश होते वेगवेगळे कलर मध्ये. हे अवतार मूवीचं आहे ना पोस्टर वगैरे लावलेले होते हे स्टार फिश वेगळे कलरचे शेपचे. त्यानंतर हे मासे आपले नॉर्मल जे नसतात का आपण खायला टाकल्यावर खूप सारे येतात इथं फिश फिडिंग झोन पण होता तुम्ही 100 रुपयामध्ये खायचं घ्यायचं त्यांना टाकायचं. ओके आता टनल मध्ये चाललोय आपण.
तर आम्ही जे इमॅजिन केलं होतं ना, ही इंडियाज लॉंगेस्ट टनल, म्हणजे मी गुगलवर फोटो बघितले होते. आम्हाला काय वाटलं होतं की पूर्ण ऍक्वेरियम ह्या टनल मध्येच आहे, जे की थोडासाच पार्ट होता तो फक्त. आणि आम्ही इमॅजिन केलं होतं आय थिंक दुबईला का दुसऱ्या देशात आहे, जी पूर्ण आता हे थोडंसं बनवलंय का अंडरग्राऊंड टनल, हे तिथं पूर्णच बनवलंय, म्हणजे सगळं टनल मध्येच आपल्याला सगळे फिश बघायला, आणि ते खूप मोठे मोठे फिश आपल्या जवळ येतात. तर तो एक फील ऑसम आहे. आम्हाला तसंच वाटलं होतं, पण हे तसं नाहीये. पण ठीक आहे, वर्थ हे पण सुंदर आहे, बघण्यासारखं छान आहे. त्यानंतर मग तिथे बाहेर आल्या आल्या एक असं बनवलेलं होतं त्यांनी चेअरवर बसायला, तिथे एक शो सुरू झालाय. हा आहे मरमेड शो, ज्याच्यासाठी आम्ही खूप वाट बघितली. 4 पर्यंत आमचं बघून झालं होतं सगळं, मग 5ला हा शो सुरू झाला. तर ह्या रिअल ज्या मुली आहेत ते मरमेड सारखे मस्त कपडे घालतात आणि एक 15 मिनिटाचा शो असतो. हे बघा. मध्ये मध्ये ते वरती श्वास घेण्यासाठी पुन्हा थांबायचे, थोडं रेस्ट करायचे, वरती मान काढून ते श्वास वगैरे घ्यायचे आणि पुन्हा यायचे करायला. तर हा जो शो आहे मरमेडचा, मी फर्स्ट टाइमच बघितला आणि खरंच खूप छान होता. फॅमिलीसाठी खूप मस्त आहे. 10 ते 8 टायमिंग आहे त्याचा आणि एकाचं तिकीट 500-600 पर्यंत जातं. लहान मुलांनाही तिकीट आहे, पण वीकेंडला जर तुमची फॅमिलीसोबत तुम्हाला जायचं असेल बेंगलोरमध्ये, तर खूप खूप छान ऑप्शन आहे. आपले भरपूर मराठी लोक महाराष्ट्रातले बेंगलोरमध्ये राहतात. तर आम्ही पण इथे जस्ट शिफ्ट झालो बेंगलोरमध्ये, आणि त्यामुळे आम्ही जवळच, आमच्या घराजवळच होतं, एक 15-20 किलोमीटरच्या अंतरावर, म्हणून आम्ही गेलो होतो आणि वर्थ होतं, म्हणजे छान होतं. तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस स्पेंड झाला. आणि झाला असं की पाऊस सुरू झालाय, पण हर्षला म्हटलं की नको, आपण निघून जाऊ, कारण थांबलो की पुन्हा थांबूच. आम्ही काहीच नाही, रेनकोट नाही, छत्री नाही, तसं भिजत भिजत घरी गेलो आम्ही. आणि असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.